सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मित्रांनो, ब्राह्मण समाजाला आपण सतत नावे ठेवत असतो, त्यांचा तिरस्कार करत असतो, द्वेष करत असतो, त्यांची चेष्टा सुद्धा करत असतो। परंतु हा समाज प्रत्येक ठिकाणी आघाडीवरती का असतो हे आपण समजून घेत नाही। आपण त्यांचा द्वेष करतो, चेष्टा करतो, कुचेष्टा करतो, परंतु त्यांचे चांगले गुणधर्म आपण अंगीकृत नाही। हेच सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। या विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करायला विसरू नका। नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल। बांधवांनो, या पेज वरती, या चॅनल वरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते फेसबुक पेज, अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा। मित्रांनो, माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही। माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात, परंतु जे जे पटल ते घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या माध्यमातून आपणा सर्वांना करतो। बांधवांनो, ब्राह्मणांना शिव्याशाप बिलकुल देऊ नका। त्यांच्या एक एक गुणांचा अभ्यास करा आणि ते गुण अंगीकार करण्याचा आचार, विचार आणि व्यवहाराचा आदर्श घ्या। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी पाहिलंय का की या समाजानं कधी उद्रेक केलाय, जाळपोळ केलीये, मारहाण केलीये, खाजगी किंवा सरकारी मालमत्तेचं नासधूस केलीये? उत्तर नाहीच असेल ना। बांधवांनो, उलट ते उच्च शिक्षण घेतात, ज्ञान मिळवतात, अनेक क्षेत्रात जातात, तन मन धन लावून मेहनत करतात, अगदी झोकून देतात, हाय क्लास जॉब करतात, मोठे व्यापारी किंवा व्यावसायिक बनतात। ब्राह्मणांची मुलं कधीही सकाळ संध्याकाळ नामस्मरण करत बसत नाहीत, मनाचे श्लोक पाठ करत नाहीत, अभंग तर कधीच पाठ करत नाहीत, पारायणे करत बसत नाहीत, पंढरीच्या वारी जन्मात करत नाहीत, लक्ष्मण शक्ती फाटके पोतडे घालून फिरत नाहीत, देवाची मशाल घेऊन रस्त्यात धावत नाहीत, गणपती सुद्धा बसवला तरी एकच दिवसाचा बसवतात, नाहीतर गणपती सुद्धा बसवत नाहीत, नारायण पूजा घरी कधी घालत नाहीत, दुर्गा माता बसवत नाही, नारायण नागबळी त्रिपिंडी अभिषेक शांती आश्रालत नाही, चारोधाम कधीही करत नाही, 10वा 13वा 5वा माणसांचा करत नाहीत। ते फक्त एकच करतात, अहोरात्र अभ्यास करतात, प्रावीण्य मिळवतात, मग नोकरी कशी मिळवता येईल एवढेच ते पाहतात। त्यांना माहिती आहे स्पर्धा परीक्षेत अभंग विचारले जात नाहीत, मनाचे श्लोक विचारले जात नाहीत, तेथे हवे सखोल ज्ञान। तिथे विचारतात फक्त जनरल नॉलेज, विज्ञान आणि संगणक। म्हणून ते सर्व क्षेत्रात आघाडीवरती आहेत। ते परदेशात आहेत, ते सनदी अधिकारी आहेत, ते न्यायालयात आहेत, ते संगीतात आहेत, ते अभिनयात आहेत, ते कशात नाहीत ते सांगा। अरे मात्र जातीवादी, जाती जाती देवता, कर्मकांड, वाऱ्या, अखंड हरिनाम व कधीच न परवडता येणार शेतात मातीत भटकत आहोत, फासावर लटकत आहोत। 1000 रुपये रोज दिला तरी एक ब्राह्मणाची मारवाड्याची बाई खुरपायला येणार नाही। आपला सारा माल इकडेच, टर्नर, फिटर, पेंटर, क्लीनर, हमाल, ड्रायव्हर, वेल्डर, शिपाई, तलाठी, पुढरेच्या मागे पुढे ग्रामसेवक, रात्री वाळू उपसायला वॉचमॅन, शिकुरी गार्ड, चिठ्ठीवाले, मांडववाले, शेळ्या मेंढ्या कोंबड्या सांभाळणारे, धाबे, बिअर बार आणि सप्तसूर डीजे समोर नाचायला, हा सगळा आपलाच माल आहे। काहीच नाही जमलं तर दिंडीत वारीत नक्कीच आहे। शेतीत आहे, शेती परवडत नाही, गाडीवर आहे, गाडी परवडत नाही, शिक्षण कमी, आरक्षण नाही, नोकरी नाही, छोकरी नाही, अशी परिस्थिती आहे आपली। अलक निरंजन व्हायची वेळ आलेली आहे। 35 वर्षांचे वळू गावागावात बिन लागण्याचे फिरत आहेत। येते का तुमच्या काय ध्यानात? जमीन 100 एकरावरून 2-5 एकरावर आली, गुंठ्यावर आली, माळवद 2 खण वाट्याला आले, गावात घर नाही, दारात रोजगार नाही, अशी आपली परिस्थिती निर्माण झाली। तरी सुद्धा हरिनाम, सप्ताह, जागरण, गोंधळ, सत्यनारायणची पूजा, देवाला बकरू, कंदुरी या जोरावर काही कमी नाही। आता कोरोनाने तर कंबरडेच मोडलेले आहे, अधिकच कोंडलेले आता पार रस्त्यावर आलेले आहेत। पण आता मित्रांनो, शिक्षण हाच एकच मार्ग उरलेला आहे उन्नतीचा। देवदेव करण्यापेक्षा देव घेव व्यवसाय करा।
सत्यशोधक बना, जागे व्हा. बहुजनांनो, आपल्या मुलीचा हात सक्षम, मेहनती, होतकरू, निर्व्यसनी तरुणाच्या हातात द्या. 10-11 वाजता उठणारे, अंथरुणाची घडीही न घालणारे, लाईटचं बटन बंदही न करणारे, कवडीचं काम न करणारे कितीही मोठ्या घरचे असले तरी त्यांना आपली मुलगी बिलकुल देऊ नका. बंगला, गाडी बघून मुलगी देऊ नका. चांगल्या स्वभावाचा जाणता बघून द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. आरक्षण, नोकरी ह्या अत्यंत दुर्मिळ, दुरापास्त बाबी आहेत. हे मिळवण्यात अनमोल वेळ वाया घालवू नका. बडेजावपणा सोडा. सखोल चौकशी करा, खात्री करा, अभ्यास करा, माहिती घ्या. मगच 10 जणांच्या साक्षीनं जोडीदार निवडा. मंगल कार्यालयात मंडप, डेकोरेशन, डीजे, घोडा, रथ हवेत कशाला? फक्त इष्ट, मित्र, परिवार, सहकुटुंब, सहपरिवार यांच्या साक्षीने आपली सून घरी आणा आणि आपली लेख योग्य वेळी तिला खऱ्या घरी पाठवा. एकच ध्येय, शिक्षण चांगले, लक्षण आणि योग्य वेळी औक्षण, हेच करे रक्षण. आलंय का ध्यानात? बघा पटतंय का? पटत असलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा.